श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा विषय मी आपल्याला घेऊन आलेली आहे की अक्षय तृतीया या दिवशी आपल्याला सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहेत। आता तुम्हाला पित्रांची सेवा मी सांगितली अगोदर, त्याच्यानंतर आपल्याला वस्तू काय खरेदी करायचे ते देखील सांगितलं। आता मी तुम्हाला सांगेल की आपल्याला दिवसभरामध्ये त्या मुहूर्तावर आपल्याला सेवा काय काय करायच्या आहेत, कारण तो मुहूर्त असा आहे 4.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील खूप महत्त्वाचा मुहूर्त आहे। म्हणून तुम्हाला सांगेल की नक्कीच व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि जी सेवा जमेल त्या सेवा आपल्याला करायच्याच आहेत। तर सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की असे सण किंवा व्रत वैकल्य येत असतात त्यावेळी आपल्याला पुढचा दरवाजा जो असतो, कारण लक्ष्मी कुठून येत असते आपल्या घरात, तर पुढच्या दरवाजाकडून येत असते, ती का खिडकीमधून गॅलरीमधून कुठूनच येत नाही। म्हणून तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल आपला उंबरठा हा स्वच्छ पाहिजे, नीट अँड क्लीन करायचा। त्या दिवशी उंबरठ्याला हळदीचं लेपन करा, गंगाजल वगैरे गोमूत्र टाका, थोडं गंगाजल टाकायचं आहे आपण आणि आपलं गुलाबजल असेल ते टाकलं किंवा साधं पाणी टाकलं तरीही चालेल, पण गोमूत्र नक्कीच टाका असं सांगेल। कारण गोमूत्र हे लक्ष्मी मातेला अतिप्रिय आहे, म्हणून आपण गोमूत्र थोडं का असेल आपल्याला टाकायचं आहे आणि हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करताना आपल्या हातानेच करा, ब्रश वगैरे वापरू नका असं आग्रह करून सांगेल, कारण ते नॅचरलच मला आवडत असतं। ब्रश मी तुम्हाला जर विचारलं मला तर मी नाहीच बोलेल, ब्रशने करू नका, हाताने आपले बोट जे ते उंबरठ्यावर फिरायला पाहिजे, ठीक आहे। या प्रकारे आपण करू शकतो। त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल आपला मुख्य दरवाजा पुसायचा आहे। मुख्य दरवाजावरती स्वस्तिक शुभ लाभ बाजूला काढायचे, स्वस्तिकच्या बाजूला 2 रेषा 4 टिपके काढायचेच आहेत। नंतर वरती ओम जो असतो तो काढायचा आहे आपल्याला दरवाजाच्या मेन दरवाजाच्या वरती। दरवाजा पुसून घ्यायचा स्वच्छ गोमूत्र टाकून आणि नंतर आपण काढायचा आहे। कुंकवाने काढा, हळदीने काढा, जो तुम्हाला काढता येईल तो काढू शकतात, नाही तर हळदी कुंकू मिक्स काढला तरीही चालेल किंवा हळदचं बोट फिरवलं नंतर कुंकवाचं फिरवलं तरीही चालेल, ठीक आहे। स्वस्तिकला आणि ओमसाठी सांगेल या गोष्टी तुम्ही करायच्या आहे। त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल देवपूजा वगैरे सगळं आपल्याला करून घ्यायचं आहे। ते काही मी आता सांगत नाही, सगळ्यांना माहिती देवपूजा आपण कसं करतो, सण काही राहिलं की त्या दिवशी। नंतर तुम्हाला सांगेल की आता सेवा काय काय करायचे आहेत। विष्णू सहस्रनाम हे तुम्ही वाचन करा, नाहीतर मोबाईलला लावलं तरीही चालेल, पण तुम्हाला एक वेळा तरी ऐकायचंच आहे त्या दिवशी। बोललं तर अतिउत्तम, म्हणाले तुम्ही स्वतः तर अतिउत्तम, नाही म्हणता येत मोबाईलला लावा, फोनमध्ये लावलं तरीही चालेल। व्यंकटेश स्तोत्र जे ते तुम्हाला बोलायचं आहे, एक वेळा तरी व्यंकटेश स्तोत्र बोलायचंच आहे। आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे, एकाच पेजचं आहे, एकदम सोपं आणि छान आहे, पण संस्कृतमध्ये आहे, ते तुम्ही वाचन करू शकतात। तुम्हाला कुंकुमार्चन करायचंच आहे। कुंकुमार्चन कसं करायचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचाच आहे त्या दिवशी, लक्षात घ्या। जसं पौर्णिमेला आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असतो, त्या प्रकारे अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्यांना काही प्रॉब्लेम असतील त्यांना मी आवर्जून सांगेल कुंकुमार्चन कराच। आपल्या श्रीयंत्र असेल त्याच्यावर, श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल त्याच्यावरती अगदी केलं तरीही चालेल, मूर्ती असेल त्याच्यावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात, ठीक आहे। तर असं नाही की श्रीयंत्र नाही ताई मग मी कशावर करू, तर कुलदेवीच्या टाकावर तुम्ही करू शकतात किंवा महालक्ष्मी मातेचा आपल्या घरात फोटो हे असेल, मूर्ती असेल, चांदीची असू द्या, पितळी असू द्या, पंचधातूची असू द्या, आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात, ठीक आहे। ही आवर्जून सेवा सांगेल तुम्हाला, कुंकुमार्चनची सेवा कराच, कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप शुभ मुहूर्त आहे त्या दिवशी अक्षय तृतीयेचा, म्हणून सांगत आहे। त्याच्यानंतर तुम्ही श्री सुक्त एक वेळा बोलायचं आहे, कनकधारा स्तोत्र जे आहे ते बोलायचं आहे। या सेवा तुम्हाला जमलं तर नक्की बोला, नाहीतर फोनवर लावून दिल्या तरीही चालतील। कनकधारा स्तोत्र, विष्णू गायत्री मंत्र जो आहे आपला, विष्णू गायत्री मंत्र हा 11 वेळा बोला। कनकधारा स्तोत्र हे 1 वेळा बोललं तरी चालेल। लक्ष्मी गायत्री मंत्र जो आहे तो 11 वेळा बोलायचा आहे। महालक्ष्मी अष्टकम बोलायला फक्त 2-3 मिनिटं लागतात, जास्त लागत नाही, म्हणून तुम्हाला सांगेल महालक्ष्मी अष्टकम हे स्वतः तुम्ही बोला। आपलं ते कुठे मिळतील बघा, महालक्ष्मीचं पुस्तक असतं, गुरुवारचे पुस्तकं वाटप करतात आपल्याला महिला मार्गशीर्षेचे, तर त्याच्यामध्ये दिलेले आहे, तुम्हाला मिळून जाईल। अगदी 2 मिनिटात, 2 मिनिटं पण नाही लागत, 1च मिनिट लागेल, मी तर बोलते। नेहमीचं वाचन असेल ना आपलं 1 मिनिटही पूर्ण लागत नाही, तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते बोलायचं आहे। तुम्ही जास्तीत जास्त बोललं तर अतिउत्तम,
1 वेळा बोला, 11 वेळा बोला, 16 वेळा बोललं तरीही चालेल. आता कुंकुमार्चन करत असताना ह्या सेवा तुमच्या सगळ्या येऊन जातील. कुंकुमार्चन करत आहेत तुमची बघा, श्री सूक्त त्याच्यामध्ये येऊन जाईल, महालक्ष्मी अष्टकम जे आहेत ते येऊन जातील, विष्णू गायत्री मंत्र देखील येईल आणि लक्ष्मी गायत्री मंत्र पण येऊन जाईल, कुबेर मंत्र जो आहे तो पण येईल आणि आपला 999 मंत्र देखील त्याच्यात येऊन जाईल जेव्हा कुंकुमार्चन करा. त्यामुळे आगळी वेगळी सेवा कुठलीच नाहीये. तुम्ही बोलाल ताई एवढी सेवा तर नाहीये. जो कुंकुमार्चन करेल, म्हणून तुम्हाला बोलली की ह्या सेवा करत असताना तुम्ही कुंकुमार्चन करत राहिलं तरीही चालेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला जास्तीचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला सांगेल मी, जास्त प्रॉब्लेम असेल, पैशांची अडचण वगैरे असेल, तर तुम्हाला सांगू का, अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे, आता म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे, पैसा टिकतच नाही आहे, की खूप अडथळे येत आहे, पैसा येतो पण राहतच नाही, आला की लगेच संपतो. तर तुम्हाला सांगेल दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे तो 13 अध्याय जरी बोलले ना तुम्ही, 13 अध्याय जे आहेत आपले, ते कुलदेवीचा टाक असेल किंवा फोटो असेल त्यांच्यावर कुंकुमार्चन करा. आता प्रत्येक ओळीला तुम्हाला माहिती काय करायचं आहे आपल्याला. एक ओळ झाल्यानंतर आपल्याला नमो नमः बोलायचं असतं, ठीक आहे. एक ओळ झाली, जसं आता बघा 999 मंत्र बोलून दाखवते मी तुम्हाला, तसं दुर्गा सप्तशतीचा एक ओळ झाल्यानंतर तुम्ही बोलायचं आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः, मग कुंकुमार्चन करायचं. परत ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे नमो नमः, कुंकुमार्चन करायचे, ठीक आहे. या पद्धतीने जर तुम्हाला खूप प्रॉब्लेम असेल पैशांचा, तेच सांगेल, कर्जबाजारीपणा ह्या गोष्टी असतात, प्रत्येकाचा संसार आहे, तिथे अडचणी चालूच असतात, असा कोणी एक नाही माझ्यापासून तुमच्यापर्यंत की अडचण नसते. तर खूप प्रभावी असा उपाय आहे. दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही कुंकुमार्चन करा देवीला, तर तो कुंकू सांभाळून ठेवा, थोडा कुंकू घ्यायचा, कारण पाठ होत तोपर्यंत कुंकुमार्चन करणं म्हणजे खूप मोठी सेवा येईल. त्यामुळे तुम्हाला सांगेल, आपल्याला आता छोटासा मी तोडगा सांगेल. त्या दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशीच हा तोडगा केला जातो. 16 लवंग घ्यायचे. लवंग या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात, फुला सकट व्यवस्थित लवंगा घ्या आणि त्या लवंगा आपल्याला उजव्या हातात घ्यायच्या आहेत. उजव्या हातात लवंगा घेतल्यानंतर आपल्याला 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम बोलायचे. ही सेवा ज्यांच्या म्हणजे पैशासाठी प्रॉब्लेम असतो त्यांना सांगेल की आपल्या घरात जो उंबरठा असतो ना, तिथे आपल्याला वरती दरवाजाच्या वरती म्हणजे महालक्ष्मी अष्टकम म्हटल्या त्या तुम्ही मंत्रून घेतल्या आहेत लवंगा, बरोबर. लाल कपडा घ्या, लाल कपड्यामध्ये पोटली बांधा किंवा छोटं पाऊच बनवा, काहीतरी म्हणजे पोटली बांधली तरी चालेल. आणि ती पोटली काय करायची, आपल्याला आपल्या दरवाजाच्या आतल्या बाजूस खिळा टांगायचा आहे, खिळा मारायचा आहे आणि दरवाजाच्या उजव्या बाजूला म्हणजे आपण आत शिरत असतो ना तेव्हा उजवा हात आपला, ठीक आहे. आणि बाहेर निघताना डावा हात आपला. लक्षात घ्या, आपण घरात घुसत असतो तेव्हा उजव्या हाताला आणि आपण बाहेर निघत असतो तेव्हा डाव्या हाताला. लक्षात आलं असेल. आता तुमचा दरवाजा कुठून ओपन होतो ते मला माहिती नाही. आपली चौपट असते बघा, चौपटला खिळा ठोकायचा आहे आणि ही पोटली जी असते ही टांगायची आहे. कारण महालक्ष्मी मातेला जर आकर्षित करायचं आहे तर आपल्याला लवंगा जे असतात त्यांच्यात खूप मोठी पावर असते. ब्रह्मांडामधली जी पावर असते ती खेचण्याचं सामर्थ्य हे लवंगांमध्ये आहे, लक्ष्मी मातेला खेचण्याचं. आणि आपण त्या लवंगा ह्या मंत्रून तिथे बांधायच्या आहेत. त्यामुळे थोडी का असेना मदत होईल आपल्या अडचणींना, एवढं सांगेल. तर ह्या सेवा आपण दिवसभरात कधीही करू शकतो. तुम्हाला पटेल तेव्हा तुमचा काळ वेळ काय आहे ते तुमचं आवरून घ्या सगळं आणि नंतर तुम्ही करू शकतात. असं काही एक नाही आहे की आपण केव्हा करू, आता करू का तेव्हा करू, काही नाही. तुम्हाला वेळ साध्य होईल तेव्हा तुम्ही करू शकता. प्रकारे आपल्याला सेवा करायच्या आहेत. नक्कीच सगळ्यांनी सेवा करा. आणि तिथी जी असते त्याला खूप महत्त्व असतं, म्हणून सांगेल की त्या तिथीला खूप महत्त्व आहे, म्हणून त्या दिवशी नक्कीच या सेवा करायच्या आहेत. सेवा चुकवू नका, एवढंच सांगेल. चला मग, सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.